Hello students, we have to learn about perimeter and area. आज आपण परिमिती आणि क्षेत्रफळ इयत्ता 5वीच्या वर्गाचा लेसन नंबर 12 हा आपण आज पाहणार आहोत. आज जो तुम्हाला थोडाफार पाठीमागं झालेला भाग आहे इयत्ता 4थी मध्ये परिमिती काय आहे, परिमिती कुठल्याही आकृतीची काढत असताना आपण त्याच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज करत असतो. हे गेल्या वर्षी तुम्हाला 4थीच्या वर्गाला पण झालेलं असेल. तोच पाठ काही रिव्हिजन म्हणून आलेला आहे आणि ती पेरिमीटर काय आहे हे अगोदर आपल्याला समजून घ्यायचंय. एरिया त्यानंतरचा पुढचा भाग आहे याच पाठामध्ये. मग या पाठाचे सर्व विद्यार्थ्यांनी शब्दही पाठ करून ठेवायचे. आज आपण पेरिमीटर म्हणजे काय आणि प्रॉब्लेम सेट 48 याविषयी माहिती घेणार आहोत. फर्स्टली पेरिमीटरचे डिफाइन या ठिकाणी मी लिहून दिलेली आहे की द सम ऑफ द लेंथ्स ऑफ ऑल द साइड्स ऑफ अ फिगर इज कॉल्ड इट्स पेरिमीटर. मग ट्रायंगल असेल, क्वाड्रिलॅटरल असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, अन्य कोणतीही आकृती असेल, पंचकोन असेल, षटकोन असेल, सप्तकोन असेल, अष्टकोन असेल, कितीही बाजू असलेली आकृती असू द्या, फिगर असू द्या, त्या फिगरच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजेच परिमिती होय. द सम ऑफ द ऑल the sides किंवा lengths of all the sides of a figure is called its perimeter. म्हणजे या दिलेल्या आकृत्या असतील, या आकृत्यांमधून सुद्धा यांच्या जेवढ्या काही बाजू आहेत त्या सर्व बाजूंच्या लांबींची एकत्रितपणे केलेली बेरीज म्हणजेच परिमिती होय. म्हणून सर्वांनी पेरिमीटरची डिफाइन लिहून घ्यायची आणि पाठ पण करून ठेवायचे आणि या पाठाचे सर्व शब्द पण पाठ करायचे, जेणेकरून या पाठामध्ये बरेचसे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, शाब्दिक उदाहरणं आहेत आणि हे शाब्दिक उदाहरणं आपल्याला व्यवस्थित अर्थपूर्ण समजून घ्यायचे असतील तर अगोदर आपल्याला त्या पाठाचे सर्व शब्द कमीत कमी 4-4 वेळा 5-5 वेळा लिहून पाठ करायला पाहिजे. त्यावेळी आपल्याला त्या पाठामधील असलेल्या सर्व प्रश्नांची अर्थपूर्ण माहिती लक्षात येते आणि शिकवलेला भागही चांगल्या पद्धतीने सर्वांच्या लक्षात येतो. तर सुरुवातीला आपण प्रॉब्लेम सेट 48 मध्ये क्वेश्चन नंबर जो 1 आहे, सर्वांनी पुस्तकात पहा. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये राइट द पेरिमीटर ऑफ ईच फिगर इन द बॉक्स गिवन बिलो इट. म्हणजे पहिल्या प्रश्नात काय केलेलं आहे, सर्व फिगर्स दिलेले आहेत, एकूण 3 फिगर्स दिलेले आहेत, त्याला नंबर ही दिलेला नाही तिथं आणि त्या फिगरच्या खाली बॉक्स दिलेले आहेत, परंतु मी इथं बॉक्स केलेला नाही खाली, कारण त्या बॉक्स मध्ये आपल्याला फक्त आन्सर लिहायचं नाही तर ट्रिक काय आहे, स्टेप काय आहे ती स्टेप करून आपल्याला त्या बॉक्स मध्ये आन्सर लिहायचं. मग आपण ह्या सर्व दिलेल्या फिगर्स पाहायच्या आणि त्याच्या खाली दिलेल्या बॉक्स मध्ये त्याची पेरिमीटर लिहायची. आता सुरुवातीची जी फिगर आहे हा एक चौकोन आहे, 4 बाजू ज्याला असतात त्याला आपण चौकोन म्हणतो. द फिगर हॅव 4 साइड्स. हे 1 2 3 4 हा चौकोन आहे. मग ह्या चौकोनाला 4 बाजू आहेत आणि या 4ही बाजूंची लांबी सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. आता या पहिल्या फिगरची पेरिमीटर काढायचे म्हणजे याच्या 4ही बाजूंची जी लेंथ आहे, लांबी आहे, त्या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. म्हणून खाली पेरिमीटर इज इक्वल टू म्हणून लिहायचं आणि त्याच्या सर्व बाजूंची बेरीज करायची. आता 14 पासून घ्या, 7 पासून घ्या, तुमच्या मनावर, फक्त ऑर्डरली क्रमाने चारही बाजूंची लेंथ यायला पाहिजे.
आता समजा आपण 14 सेंटीमीटर घेतले, 14 प्लस 7 प्लस 16 प्लस 20. आता या सर्वांची एकत्रितपणे बेरीज करायची. द सम ऑफ लेंथ्स ऑफ ऑल साइड्स ऑफ द गिवन फिगर. बघा हे सर्व बाजूंची बेरीज. हे 4 and 7 11, 11 and 6 17, 17 and 0 17. 17 ला काय घेतो आपण 7. कॅरी किती आला 1, 1 and 2 3, 3 and 1 4, 4 and 1 5. आणि जे युनिट्स आहे ते युनिट्स आपण लिहायला विसरायचं नाही उत्तराच्या ठिकाणी. हे 57 सेंटीमीटर. मग तुम्ही त्या बॉक्स मध्ये 57 सेंटीमीटर अशा पद्धतीनं त्याची पेरिमीटर लिहू शकता. मग सर्वांच्या लक्षात आलं असेलच की आपण या फिगरच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज एकत्रितपणे केलेली आहे. ती 57 आहे म्हणून 57 सेंटीमीटर इज द पेरिमीटर ऑफ गिवन फिगर. या दिलेल्या आकृतीची परिमिती 57 सेंटीमीटर आहे. परत सेकंड फिगर आहे, त्याला 5 साइड्स आहेत, 5 बाजू आहेत. 1 2 3 4 6 आहे. सॉरी 1 2 3 4 5 6. 6 म्हटले की आपण त्याला षटकोन म्हणतो. मग आता षटकोन जरी असला तरी आपल्याला 6ही बाजूंची बेरीज करावी लागेल. 6 बाजूंची लांबी जी दिलेली आहे त्या सर्व 6 बाजूंच्या लांबींची बेरीज करावी लागेल. म्हणजे या षटकोनाची आपल्याला पेरिमीटर परिमिती ही मिळणार आहे. परत खाली लिहायचं पेरिमीटर इज इक्वल टू द सम ऑफ लेंथ्स ऑफ ऑल साइड्स. हे 8 पासून सुरुवात केलं. समजा 8 प्लस 10 प्लस 6 प्लस 6 प्लस 10 प्लस 8. बघा 6 साइड्स आल्या का नाही ते पाहायचं. 1 2 3 4 5 6. मग आता या सर्वांची एकत्रितपणे बेरीज करायची आपल्याला. द सम ऑफ the lengths of all sides. बघा 10 and 8 18, 18 and 6 24, 24 and 6 30, 30 and 10 40, 40 and 8 48. या सर्वांची एकत्रितपणे जर आपण बेरीज केली तर ही 48 आली, 48 आली. आणि ह्याचे युनिट्स जे आहे ते सेंटीमीटर आहे सगळीकडे म्हणून याला आपण सेंटीमीटर लावायचे. हे युनिट्स लिहायला विसरायचं. परत खाली जो तुमच्या फिगरच्या खाली बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्स मध्ये तुम्ही 48 सेंटीमीटर अशा पद्धतीने त्याची पेरिमीटर लिहायची. त्याच बरोबर तिसरा एक्झाम्पल आहे, थर्ड एक्झाम्पल. याला मात्र 5 साइड्स आहेत. हे 1 2 3 4 5. 5 साइड्स असलेला हा पंचकोन आहे. मग ह्या पंचकोनाची पेरिमीटर काढायची आपल्याला. या ठिकाणी सुद्धा आपल्याला पेरिमीटर इज इक्वल टू, बघा 8 पासून घ्या. 8 प्लस 8 प्लस 18 प्लस 12 प्लस 18. आता या सर्वांची एकत्रितपणे बेरीज. 8 16, 16 and 8 24, 24 and 2 26, 26 and 8 34. 34 ला काय घेतो आपण 4. कॅरी 3, 3 and 1 4, 4 and 1 5, 5 and 1 6. म्हणजे 64
आणि या ठिकाणी सगळीकडे युनिट्स एकक काय आहे मीटर, म्हणून आपण याला मीटर हे युनिट्स लिहायचे. बॉक्स मध्ये 64 मीटर is the perimeter of its figure. या फिगरची पेरिमीटर किती आहे 64 मीटर. आता त्यानंतर हे तीन प्रॉब्लेम तीन फिगरची आपण पेरिमीटर काढलेली आहे. हे सर्व पहिल्या प्रश्नातले तीन उपप्रश्न आहेत, तीन उदाहरणं आहेत. आता क्वेश्चन नंबर 2 हा एक वर्ड प्रॉब्लेम देण्यात आलेला आहे. मग हा वर्ड प्रॉब्लेम जो आहे तो वर्ड प्रॉब्लेम आपण व्यवस्थित समजून घ्यायचा आहे अगोदर, जेणेकरून आपल्याला हा प्रश्न कसा आहे हे सोडवता येणार आहे. मग पहा त्याच्यामध्ये इफ अ स्क्वेअर ऑफ साइड 1 सेंटीमीटर इज कट ऑफ द कॉर्नर ऑफ अ लार्जर स्क्वेअर विथ साइड 3 सेंटीमीटर. सी द फिगर. या फिगर मध्ये पहा, तुमच्या पुस्तकात पण दिलेले आहे आणि या दोन्ही फिगर मध्ये दोन्ही फिगर त्याच आहेत, फक्त काय झालेलं आहे हे हा स्क्वेअर आहे आणि हा स्क्वेअर म्हणले की ज्याच्या चारही बाजूंची लांबी समान असते त्याला आपण स्क्वेअर म्हणतो, चौरस मराठीमध्ये. मग या चौरसाच्या चारही बाजूंची लांबी समान असते आणि हा चौरस आहे 3 सेंटीमीटरचा. सगळीकडे हा 3 सेंटीमीटरचा चौरस होता आणि या चौरसाला म्हणजे स्क्वेअरला परत एक कॉर्नरला अशा पद्धतीने 1 सेंटीमीटरने कट केलेला आहे तो चौरस. मग हा कागदाचा भाग असेल किंवा एखादी वस्तू करून त्या वस्तूचा भाग केलेला असेल, तो अशा पद्धतीने कॉर्नर कट केलेला आहे. 1 सेंटीमीटरचा कॉर्नर कट केलेला आहे. हा कॉर्नर 1 सेंटीमीटरचा आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा 1 सेंटीमीटरच लेंथ होणार आहे. ही सुद्धा 1 सेंटीमीटरच उभ्या पद्धतीने पण 1 सेंटीमीटरच लेंथ होणार आहे. हे आपण 1 सेंटीमीटर आतील बाजूने लिहूया. हे 1 सेंटीमीटर, हे पण 1 सेंटीमीटर आणि हे पण 1 सेंटीमीटर अशा पद्धतीने कट केलेले आहे. मग आता सर्वांच्या समोर आहे की एकूण ह्याची लेंथ आहे 3 सेंटीमीटर. मग हे 3 सेंटीमीटर नाही, त्याच्यातलं 1 सेंटीमीटर कट केलेलं आहे ते इथं आपण लिहिलेलं आहे. म्हणजे रिमेनिंग हे किती राहिलं 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर. परत हे इथं पण 1 सेंटीमीटर हा कट केलेला भाग ह्या व्हर्टिकल साइडचा आहे. 1 सेंटीमीटर कट केलाय म्हणजे हा पण किती राहिला 2 सेंटीमीटर. परत हा जेवढा आहे तेवढाच आहे म्हणजे हा 3 सेंटीमीटर आणि हा पण व्हर्टिकली इथं जेवढा आहे तेवढाच आहे, हा पण 3 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं हे पहिल्या स्क्वेअरचं कन्व्हर्शन कट करून अशा पद्धतीने झालेलं आहे. मग हे चारही बाजू 3-3 सेंटीमीटर आहेत, फक्त इथं 2च बाजू 3 सेंटीमीटरच्या राहिलेले आहेत आणि बाकी 2 सेंटीमीटर स्ट्रेट. परत कॉर्नर कट झाल्यामुळं इथं 1 सेंटीमीटर व्हर्टिकल, परत इथं हॉरिझॉन्टल 1 सेंटीमीटर आणि हे 2 सेंटीमीटर. मग ह्या सर्वांची तुलना करायची आपल्याला. पुढे प्रश्न काय सांगतोय, व्हॉट विल बी द पेरिमीटर ऑफ द रिमेनिंग शेप. मग आता ह्या रिमेनिंग शेपची पेरिमीटर काय होईल जर असा कॉर्नर इथून एवढा असा कट केला असेल 1 सेंटीमीटरचा, तर ह्याची पेरिमीटर काय होईल असं विचारलेलं आहे. मग आता आपण जर त्याला फिगर 1 आणि ह्याला फिगर 2 असं जर नाव दिलं तर फिगर 1 ची पेरिमीटर आणि फिगर 2 ची पेरिमीटर याच्याशी आपल्याला कंपेअर करायची, तुलना करायची, कंपॅरिझन. मग आपल्याला त्या राहिलेल्या भागाची पेरिमीटर किती असेल हे सांगितलेलं आहे. तर आपण राहिलेल्या भागाची पेरिमीटर ज्या ज्या वेळेस काढू, आपण राहिलेल्या भागाची पेरिमीटर सुरुवातीला काढू. ह्या सर्वांची पेरिमीटर तर तुमच्या लक्षात आली असेलच.
हे 3 and 3 6, 6 and 3 9, 9 and 3 12. 12 सेंटीमीटर इज द पेरिमीटर ऑफ फर्स्ट फिगर. आता सेकंडची पण तेवढीच येणार आहे. 3 and 2 5, 5 and 1 6, 6 and 1 7, 7 and 2 9, 9 and 3 12. ह्याची पण 12 सेंटीमीटर आली आणि ह्याची पण 12 सेंटीमीटर आली. फक्त आपल्याला रिमेनिंग शेपची पेरिमीटर काय होईल हे विचारलेलं आहे. म्हणून खाली लिहायचं पेरिमीटर ऑफ द रिमेनिंग शेप. हा 1 सेंटीमीटरचा कॉर्नर कट करून जी फिगर राहिलेली आहे त्या पूर्ण फिगरची पेरिमीटर काय होईल हे विचारले. मग आता हे सर्व जेवढ्या साइड्स असतील त्या सर्व साइड्स, सर्व लेंथ्स या सर्वांचीच एकत्रितपणे बेरीज म्हणजेच त्याची पेरिमीटर होणार आहे. द सम ऑफ ऑल लेंथ्स. बघा आता इथून सुरुवात करूया आपण. 2 प्लस 1 प्लस 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 3. बघा 1 2 3 4 5 6 साइड्स झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 साइड्स. ह्या सर्वांची एकत्रितपणे बेरीज. 2 and 1 3, 3 and 1 4, 4 and 2 6, 6 and 3 9, 9 and 3 12. आणि युनिट्स सेंटीमीटर आहे म्हणून आपण त्याला सेंटीमीटर हे युनिट्स लिहायला विसरायचं नाही. म्हणजे त्या राहिलेल्या आकाराची जी परिमिती आहे ती एकूण 12 सेंटीमीटरच आहे. अशा पद्धतीनं आज आपण परिमिती म्हणजे काय आणि परिमिती कशा पद्धतीनं सर्व दिलेल्या आकृत्यांमधून सर्व बाजूंची बेरीज करून कशी काढली जाते, युनिट्स कसं लिहिलं जातं हे आज आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ तुम्ही चांगल्या पद्धतीने आणखी शब्दपाठ करा या पाठावरचे. नंतरचा व्हिडिओ आपण तुम्ही शब्दपाठ केल्यानंतर घेऊया. धन्यवाद.